भारताच्या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली। हल्ल्यानंतर क्रूरकर्मा मौलाना मसूद अझहर रडलाय। मसूदच्या कुटुंबामधील 14 जणांचा हल्ल्यात मृत्यू झाला। मसूदची मोठी बहीण, तिचा पती, एक पुतण्या आणि त्याची पत्नी यांचा यामध्ये खात्मा झाल्याची माहिती आहे। एअर स्ट्राईक मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू। निष्पापांना मारणाऱ्या मसूदचा नियतीनं केला न्याय। कुटुंबियांच्या मृत्यूनंतर मसूद ओक्साबोक्शी रडला। माणसाच्या वेशातला राक्षस अशी मौलाना अझहर मसूदची ओळख। काश्मीर खोऱ्यासह भारतात दहशतवादाचा नंगानाच करणाऱ्या अझहर मसूदचा नियतीनं न्याय केलाय। पहलगामच्या निष्पाप लोकांचा बदला घेण्यासाठी भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये मसूदच्या कुटुंबातील 14 सदस्यांचा बळी गेलाय। बहावलपूरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास एकामागून एक 4 मिसाइलचे स्फोट झाल्याचा दावा स्थानिक तरुणानं केला होता। पाकिस्तानी और इंडिया ने जंग शुरू कर दी है। अभी मेरे बहावलपुर सिटी के अंदर मौलाना मसूद अज़हर साहब के जो है मदरसा है उसके ऊपर 4 मिसाइल दागे गए हैं। 4 मिसाइलों के साथ हमला किया गया है मौलाना मसूद अज़हर साहब के मदरसे के ऊपर। हम अपनी अफवाज पाकिस्तान के साथ खड़े हैं, लेकिन मेरा सवाल है कि हमारी एजेंसीज कहाँ सोई हुई थी, हमारी अफवाज पाकिस्तान कहाँ सोई हुई थी जब ये हमला हुआ। मुजफ्फराबाद की भी खबर आ रही है कि मुजफ्फराबाद वाली साइड पर भी ये अटैक हुआ है, लेकिन सबसे पहले मेरे बहावलपुर सिटी के अंदर अटैक हुआ है। ब्लास्टिक मिसाइल के साथ उन्होंने हमला किया है। मौलाना मसूद अज़हर साहब के मदरसे के ऊपर 4 मिसाइल मारे गए हैं। अभी ये कहना कबल वक्त है कि गोया कितनी सच्चाई है इस खबर के अंदर, किस साइड से ये मिसाइल आए हैं, ये अभी कंफर्म होना बाकी है। लेकिन ये कंफर्म न्यूज़ है कि उनके मदरसे के ऊपर 4 मिसाइल मारे गए हैं। बहावलपूरमध्ये अझहर मसूदच्या दहशतवादी संघटनेचं मुख्यालय आहे। शिवाय त्याच्या कुटुंबातील सदस्यही तिथंच राहतात। भारतानं जेव्हा एअर स्ट्राईक केला तेव्हा त्यात मसूदचं कुटुंबही सापडल्याचं सांगण्यात येतंय। या हल्ल्यात मसूदची मोठी बहीण, बहिणीचा नवरा, पुतण्या, पुतण्याची पत्नी यांच्यासह 14 जणांचा मृत्यू झाला। हल्ल्यानंतर बहावलपूरच्या मदरशांच्या भागातून अनेक जनाजे निघाल्याची दृश्य पाहायला मिळाली। या हल्ल्यात आप्त स्वकीयांना गमावल्यानंतर अझहर मसूदला खूप दुःख झाल्याचं सांगण्यात येतंय। मसूद अझहर लहान मुलासारखा रडल्याचं सांगण्यात येतंय। मी सुद्धा मेलो असतो तर बरं झालं असतं, माझा भाचा भाची मारले गेलेत, सांगू शकत नाही इतकं दुःख झालंय असं हल्ल्यानंतर मसूद अझहर बोलल्याचं सांगण्यात येतंय। खरं तर ते हल्ले मौलाना मसूदचाच नायनाट करण्यासाठी केले होते, पण त्याचं दैव बलवत्तर म्हणून तो बचावलाय। पुढच्या काळात मौलाना जर शांत बसला नाही तर येत्या काळात मौलाना मसूद ज्या बिळात लपून बसेल त्या बिळातून त्याला बाहेर काढून ठार मारलं जाईल याची शाश्वती आजच्या हल्ल्यामुळे मिळाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नवी दिल्ली।